अशोक खरातला आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केले जाणारे व्हीसीद्वारे कोर्टासमोर त्याला सादर केलं जाईल। लैंगिक शोषणाच्या चौथ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार आहे, त्यामुळे नव्या गुन्ह्यांच्या ताब्यासाठी अर्ज दाखल होईल। एसआयटी कडून पुढील चौकशीसाठी मागणी केली जाणार आहे। उद्या पुन्हा एकदा पोलीस रिमांडवर सुनावणीची शक्यता आहे। या तपासासाठी आणखी काही दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा मागितली जाईल। कोर्टाच्या या निर्णयावर पुढील कारवाईचे चित्र स्पष्ट होणार आहे। एक महत्त्वाची बातमी आहे, खरातच्या अटकेला महिना झालेला आहे, मात्र त्याच्या गुन्ह्यांचा आकडा हा अद्यापही वाढताच आहे। नाशिक ते अहिल्यानगरपर्यंत 16 गुन्ह्यांची नोंद झाली आहे। 17 मार्चला त्याला अटक झाली आणि तपासामध्ये सध्या आता वेगवान हालचाली घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत। 9 गुन्हे आहेत, 58 क्लिप्स आहेत आणि 130 खात्यांचा तपास केला जातोय। महिलांचं लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची अफरातफर या संदर्भातले आरोप त्याच्यावर आहेत। रिमोट नाक कस्तुरी वापरून त्यानं अनेकांची फसवणूक केल्याचं सुद्धा उघड झालंय। ईडी आणि एसआयटी कडून त्याच्या मालमत्तांचा शोध घेतला जातोय। 500 कोटींच्या साम्राज्याचा पर्दाफाश होणार आहे।